जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील भिस्तबाग महाल तलाठी कार्यालय रस्त्यालगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न झालंय। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील भिस्तबाग महाल तलाठी कार्यालय रस्त्याच्या बाजूने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। पर्यावरण संतुलन, स्वच्छता आणि हरित विकासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध मान्यवर आणि नागरिकांनी सहभागी होत वृक्ष संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, ग्राम महसूल अधिकारी सतीश तास्तोंडे, कुणाल काळे, सुरेश तागड, मनोहर कन्नोरे, संदीप गोसावी, शरद गुंड, गणेश बोरुडे, दिनेश खेडकर, सचिन चितळकर आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना संपत बारसकर म्हणाले की प्रभागाच्या विकासाच्या योजनांबरोबरच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाची व्यापक लोकचळवळ उभी करण्यात आली आहे। गेली 10 वर्षांपासून नागरिकांमध्ये वृक्षाचं महत्त्व रुजावं याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली। तसेच नागरिकांना मोफत 10 ते 15 फूट उंचीची आंब्याची रोपं उपलब्ध करून देण्यात आली। त्यामुळे आज कॉलनी अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा आंब्याची भरघोस झाडे दिसून येत आहेत। या परिसराची ओळखच आंब्याच्या झाडांचा प्रभाग अशी निर्माण झाली आहे। पुढे ते म्हणाले, प्रभागातील डीपी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना विविध देशी वृक्षांची लागवड करण्याचं काम सातत्यानं सुरू आहे। कोरोना काळात प्रत्येकाला वृक्षाचं खरं महत्त्व जाणवलं। वृक्ष आपल्याला 24 तास मोफत ऑक्सिजन देतात, वातावरण शुद्ध ठेवतात आणि पर्यावरण संतुलन राखण्यासही मदत करतात। त्यामुळे वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे। स्वच्छ, सुंदर आणि हरित प्रभाग निर्माण करण्याकरिता पुढील 5 वर्ष अधिक जोमानं काम करण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। तलाठी कार्यालय रोड आणि या मुख्य रोडला आज प्राथमिक लिंबाचं झाड लावून या रोडला दोन्ही बाजूने संपूर्ण रोडला आपण लिंबाचं असेल किंवा इतर जे भारतीय म्हणजे देशी झाड असेल ते देशी झाड लावण्याचं काम आपण करणार आहोत। आणि प्रामुख्याने आजचा दिवस आपण याच्यासाठी निवडलाय की आज आपला पर्यावरण दिवस आहे आणि हा दिवस निवडत असताना खऱ्या अर्थाने या अहिल्यानगरमध्ये किंवा या भारतामध्ये पर्यावरणाची जनजागृती होणे हे गरजेचं असून त्यासाठी आजचा उपक्रम आपण प्राथमिक स्वरूपातला आयोजित केलेला आहे। आणि यासाठी या महसूल विभाग आहे आपला, त्याचं सुद्धा मोठं योगदान या ठिकाणी भेटलेलं आहे। त्याच्यामुळेच आपल्या सर्कलताई देवकाते मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या हस्ते आणि प्रभागातील सर्व नागरिक यांच्या शुभ हस्ते आजचं वृक्षारोपण आपण या ठिकाणी केले। खरं तर वृक्षारोपण करत असताना प्रभागामध्ये आपण जे छोटे रोड आहेत, या छोटे जे रोड असतील त्या छोटे रोडला आपण आंब्याचं झाड नागरिकांना लावण्याची विनंती करतो आणि त्याच्यासाठी मोफत वृक्ष देखील आपण आपल्या प्रभागात वाटत असतो। आणि हे करत असताना त्याच्या मागचे फायदे आपण पाहिले तर आंब्याचं झाड हे फळ बी देतं आणि ऑक्सिजन बी देतं। गेल्या अनेक वर्षापासून वृक्ष संवर्धनामध्ये मी काम करतो। हे सगळं करत असताना प्रभागात अनेक वेळा लोकांना जनजागृती करत असताना सांगितलं की आपण आपल्या प्रभागामध्ये भागामध्ये झाडं लावले पाहिजे। पण बऱ्याच वेळा नागरिकांकडून समजा त्यांना असं वाटतं की जे छोटे रस्ते आहेत त्या ठिकाणी लिंबाचं, वाडाचं, पिंपळाचं कुठलं झाड लावलं ते यांच्या फांद्या आपल्या कुठेतरी भिंतीला, घराला क्रॅक मारतील, त्याच्यामुळे लोक लावत नाही। त्याच्यामुळे हे सर्व झाडं आपण आता आपल्या डीपी रस्त्याला आपण लावण्याचं काम करतोय आणि अंतर्गत रस्त्याला आंब्याचं झाड लावण्याचं काम करतोय आणि ते झाड आपण त्यांना मोफत देतो। आणि बऱ्यापैकी या प्रभागामध्ये झाडं वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन झालंय असं माझं मत आहे। येणाऱ्या काळात देखील येणाऱ्या 5 वर्षात हा प्रभाग स्वच्छ, सुंदर, हरित, त्यातला हरित हा शब्द आहे, तर हरित हा शब्द येणाऱ्या 5 वर्षात सगळा कंप्लीट झालेला असं या ठिकाणी मी आपल्याला या माहिती याद्वारे देतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये आज 5व्या क्रमांकाचं ऑक्सिजन हे आपल्या अहिल्यानगरमध्ये, तर मग क्रमांक 1चं शुद्ध हवा ही अहिल्यानगरमध्ये कशी येईल यासाठी जर नगरकारांनी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर 100% भारतात 1 नंबरचे ऑक्सिजन हे आपल्या अहिल्यानगरमध्ये राहील। त्या दृष्टिकोनातून आमदार संग्रामभाई जगताप यांच्या माध्यमातून आपण हे काम अहिल्यानगर शहरामध्ये करतोय। लवकरच या अहिल्यानगर शहरामध्ये जे डीपी रस्ते आहेत आणि जे शासकीय कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये महानगरपालिकेतर्फे पाहून मोठाले वृक्ष लावून या अहिल्यानगरच्या ग्रीन करण्यामागं मोठं कार्यक्रम महानगरपालिकेमार्फत आपण हाती घेत आहोत। तरी माझी या देखील
या निमित्त नागरिकांना मनापासून विनंती आहे की आपण आपल्या कॉलनीत किंवा आपण आपल्या शहरात किंवा आपण आपल्या भागात कुठेही झाड लावायचं नाही. आपण फक्त आपल्या दारासमोर एक झाड जरी लावलं ना तरी आपलं काम झालं. म्हणजे ही ज्यावेळेस संकल्पना प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात राबवेल आणि ती मनात आल्यानंतर आपल्या घरापाशी एखादं झाड लावेल, तर मला असं वाटतं की लोक म्हणतात की ग्रीन सिटी व्हायला अनेक वर्ष लागतात, पण एका घराच्या सदस्यांनी एकच झाड त्याच्या दारात लावलं तर मोजून 1-2-3 वर्षाच्यात या अहिल्यानगर शहर पूर्ण ग्रीन झालेलं असेल. तर नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले, प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाला देखील तितकंच महत्त्व दिलं जात आहे. संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचं काम सातत्यानं राबवलं जात आहे. केवळ झाड लावणे नव्हे तर ती जगवणं आणि वाढवणं ही खरी जबाबदारी असल्याने दरवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचं संगोपन केलं जातं. त्यासाठी स्वतंत्र पाणी टँकरचीही व्यवस्था करण्यात आली असून नियमित पाणी पुरवठा करून या वृक्षांचं संवर्धन केलं जात आहे. वाढतं तापमान, बदलतं हवामान आणि पर्यावरणीय संकट लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत वृक्षाचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेलं महत्त्व अधोरेखित केलं. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली तर पर्यावरण संरक्षणाचं उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल असंही त्यांनी नमूद केलं. या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत नागरिकांमध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. भविष्यातही अशाच लोकसहभागातून हरित आणि पर्यावरणपूरक अहिल्यानगर घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वृक्षदूत तसेच वृक्ष संवर्धन समिती अध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस संपतदादा बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आज महसूल मंडळाच्या मेन आपल्या देवकाते मॅडम यांच्या प्रेरणेने आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला. आणि जसं आपण पाहतो की गेले 15 वर्षापासून संपतदादांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आणि जवळपास आपल्या वॉर्डामध्ये आम्ही मागच्या वेळेस वृक्षगणना केली होती तर जवळपास 4,500च्या वरती झाडं आपण लावलेले जगले आहेत. आणि आपण कधी कामानिमित्त संपतदादांचं जे ऑफिस आहे की हिरा पॅलेसच्या तिथे तर तिथील झाडं आपण पाहिले की ते फार्मसी कॉलेज पर्यंतच्या टप्प्यामध्ये तर तेवढ्याच याच्यामध्ये 100च्या वरती झाडं त्यांच्या माध्यमातून जगवले गेलेले आहेत. आणि जसं दादांनी सांगितलं की देवकाते मॅडमचा महसूल विभागाच्या वतीने वारंवार पाठपुरावा आहे की डीपी रोडला झाडं लावले पाहिजेत. आणि त्या संकल्पनेतून दादांनी जे सांगितलं की दरवर्षी आपण जी वृक्षारोपणाची मोहीम संग्राम भैयांच्या सहकार्याने राबवत असतो तर आपण 4 वर्षापासून मोफत आंब्याचं झाड वाटप दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत असतो आणि त्या माध्यमातून शेकडो झाडं लावले गेलेत. आणि आनंदाची गोष्ट अशी की अनेक जणांनी ह्या वर्षी ते आंबे दादांना आणून दिले. म्हणजे खरोखरच त्या माध्यमातून तरी जनजागृती होत आहे. आणि खरोखर जसं दादांनी सांगितलं की आम्ही सांगितलं होतं की स्वच्छ, सुंदर आणि हरित प्रभाग आणि तो हरित प्रभाग करण्याच्या दृष्टीने आपण वृक्षारोपणाची आजपासून देवकाते मॅडमच्या उपस्थितीत सुरुवात केलेली आहे. आपण सर्व नागरिक आज उपस्थित राहिले त्याबद्दल संग्राम भैयांच्या वतीने, संपतदादांच्या वतीने, देवकाते मॅडमच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि नागरिकांना आवाहन करतो ज्याला कोणाला आंब्याचं झाड पाहिजे असेल तर त्यांनी एरंडे सर असेल किंवा कृष्णा वायकर असेल यांच्याशी संपर्क करावा. दादांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाला आंब्याच्या झाडाचं वाटप केलं जाणार आहे. तर नागरिकांनी जसं दादांनी एक नवीन संकल्पना सांगितली की प्रत्येक झाड हे त्या व्यक्तीचं जो लावणार त्याचं नाव दिलं जाईल आणि त्या व्यक्तीला त्याची सांभाळायची जबाबदारी दिली जाईल. म्हणजे वाढदिवस असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर त्या दिवशी हे आगळंवेगळं वृक्षारोपण करून एक नवीन पायदंड आपण चालू करत आहोत. आणि आपण अनेक जण आपण पाहतो की फक्त वृक्ष दिन आला का त्यावेळेस लागवड करतात नंतर पाहत नाही. परंतु आपण पाहतो की हे समोर जे संघर्ष प्रतिष्ठानचं टँकर आहे हे गेले जवळपास 8 वर्ष अविरतपणे
झाडासाठी असेल किंवा नागरिकांसाठी स्वखर्चाने संपतदादांनी चालू ठेवलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण डेडिकेशन येतं. लोक फक्त जाहिरातीपुरते वृक्षारोपण करतात, परंतु जे 4,500 झाडं वाचवलेले आहेत तर हे पूर्ण तन मन आणि धन लावून दादांच्या माध्यमातून वाचवलेले आहेत. सर्व आमची संघर्ष प्रतिष्ठानची टीम असेल किंवा सर्व जण असेल तर यांनी प्रत्येकाने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्या सर्वांच्याही संपतदादांच्या वतीने, देवकाते मॅडमच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.